रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2157 पासून सुरुवात करतो. सर्व पक्षी हरी साये सखा झाला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. सहज चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती कोटे. ऐशे हरिभक्ताचे ज्ञानमयी मान, अतर्क्य दुर्लभ दर्शन. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे करी वेदांत वाहे पाणी. सर्व बाजूनी सहाय्य करणारा हरी हाच माझा सखा झाला आहे. त्याच्या अंगणात सहज उगवलेल्या सामान्य वेली ही कल्पलता होतात व त्याला त्याच्या इच्छेनुसार सारे काही देतात. ज्या वाटेवरून तो चालतो त्याच्या पायांना लागणारे दगडगोटे चिंतामणी सारखे होतात. हरिभक्ताच्या ज्ञानाचा महिमा अगाध आहे, त्याचे दर्शनही दुर्लभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सहज बोलण्यामुळे वाणीतून वेदांताचे पाणी वाहते. काय पुण्याऐशे आहे मदपाशी, तातडे धावशी पांडुरंगा. काय ऐशे भक्त वाया गेली थोर, तो मज समोर होशी वेगा. काय कष्ट माझे देखिले चाकरी, तो जड करे पाचारीशी. कोण मी नावाचा थोर गेलो मोठा, अपराधी करंटा नारायण. तुका म्हणे नाही ठाऊके संचित, येणे जन्मे हित नाही केले. माझ्याजवळ असे कोणते पुण्य आहे की ज्यामुळे हे देवा तू तातडीने धावून येशील. मी असा कोणता वाया गेलेला भक्त आहे की तू माझ्या समोर वेगाने धाव घेशील. माझे तपाचे सेवेचे कोणते श्रम तू पाहिले आहेस की मला तळमळीने तू लवकर तुझ्याकडे बोलावून घेशील. मी असा कोण मोठा लागून गेलो आहे की ज्यामुळे तुला माझी भीड मोडता येत नाही. नारायणा, मी अनंत अपराधी करंटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी पूर्वजन्मी पाप केले किंवा कसे हे माझे पूर्वसंचित मला ठाऊक नाही. तसे स्वतःच्या हितासाठी या जन्मीही मी काही केले नाही. आमुच्या भावे तुझ देवपण, ते का विसरून राहिलाशी. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिले आठवण वाचुनिया. चळण वळण सेवकाच्या बळे, निसर्गाचे मुळे सांभाळावे. तुका म्हणे आता लोखंडावरी, प्रेम देऊनी हरी बुजवावे. देवा, आम्ही तुझी भक्ती करतो म्हणून तुला देवत्व प्राप्त होते, हे तू कसे विसरलास. गरिबांनी समर्थावर किती उपकार केले तरी त्यांना त्याची आठवण करून दिल्याशिवाय त्याचे स्मरण होत नाही. आम्ही सेवकाच्या भावभक्तीच्या जोरावर तुमच्या ठिकाणी चलनवळण सांभाळावे लागते. तुमचे निर्गुण रूप मूळ सांभाळावं लागते. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, मी आता खंडावर आलो आहे, मला प्रेम देऊन मला समजव. आम्ही मेलो तेव्हा देह दिला देवा, आता करू सेवा कोणाची मी. सूत्रधारी जैसा हलवितो कळा, नाचतो पुतळा नाचे छंदे. बोल तसे तैसे बोलवितो देवा, मज हा संदेह कासयाचा. पाप पुण्य ज्याचे तोची जाणे, काही संबंध हा नाही आम्हा सवे. तुका म्हणे तुम्ही ऐका हो मात, आम्ही अतीत देहाउनी. जेव्हा आम्ही आपला देह देवाला अर्पण केला तेव्हाच खरे तर आम्ही मेलो. आता मी कोणाची सेवा करू. सूत्रधारी देव प्रारब्धरूपी सूत्राने जसा देहरूपी पुतळा हलवितो तसाच मी देवाच्या इच्छेनेच त्याच्या छंदात नाचतो. देव जसे बोलवितो तसे मी बोलतो, यात काय संशय. ज्याचे तोच पाप पुण्य जातो, आमच्याशी त्याचा काही संबंध नाही. तुकोबा म्हणतात, आमची स्थिती कशी आहे ते ऐका. आम्ही आता या देहाहून वेगळे झालो आहोत. लागोने दी बोल पाया तुझ्या हरी, जीव जाओ परी न करियान. परनारी मज रखुमाई समान, व मनाहुनी धन नीच माने. तुका म्हणे याची लाज असे कोणा, सहकारी दिना ज्याची तया. हे श्रीहरी, प्राण गेला तरी ज्यामुळे तुमची अपकीर्ती होईल असे वर्तन मी करणार नाही. परश्री मला रुक्माई माते समान आहे, मातेसारखे आहे, आणि परधने ओकून टाकलेल्या अन्नासारखे आहे, तिरस्करणीय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो दीन दुबळ्यांना सहाय्य करतो तो त्या पांडुरंगाचा मी सेवक आहे असे मी म्हणतो. त्यामुळे माझी लाज त्याशिवाय दुसऱ्या कोणाला सांगणार. हेची बेटी साच रूपाचा, आठव बिसंबला जीवा वडीपे. सुखाचे बातुके करावे जतन, शेविल्या तहान भूक जाये. दुरीजवळी आपणची होते कवळी, लेवित चित्ते जीवनाशी. तुका म्हणे नाम घेता वेळोवेळा, होतील शीतळा सकळ नाडी. देवाच्या रूपाचे सतत चिंतन करणे ही त्याची खरी भेट आहे. त्याच्या सुखाचा
खाऊ जपून ठेवावा, त्याच्या सेवनाने तहान भूक नाहीशी होती. आपल्या मनाने विठ्ठल नामरूपे जीवनाला कवटाळून धरले की दूर असलेले विठ्ठलाचे रूप जवळ येते. तुकाराम महाराज म्हणतात, त्या विठ्ठलाचे नाम वेळोवेळी घेत राहिले की शरीरातील सर्व नाड्या शांत होतात, विषय वासना नष्ट होतात. आपुल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंके मंजुळ बोलत शेवानी, शिकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे, कळावा आगवे पांगुळा पायाविन. हे आपल्या स्वबळाने मी बोलत नाही, माझ्या कृपवंत सख्याची देवाची ही वाणी आहे. साळुंकी मंजूळ बोलते, परंतु तिचा बोलविता धनी वेगळाच असतो. तसेच मी पामर काय उपदेश करणार, त्या विश्वंभर ईश्वराने माझ्या तोंडून ते बोलविले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, त्या ईश्वराची लीला कोण जाणू शकेल. पांगळ्याला पाय नसतानाही त्याला तो चालवू शकतो. हित सांगे तेने दिले जीवदान, घातके तो जाण मना मागे. बळ हे वारावे अधर्म करिता, आंधळे चालता आडराने. द्रव्य देऊनिया धाडावे तीर्थाशी, नेदावे चोराशी चंद्रबळ. तुका म्हणे ऐसे आहे हे पुराणी, माझी वाणी पदरीची. जो वरवर आपल्या हिताचे बोलतो, आपल्याला सांगतो, तो खऱ्या अर्थी घातकी असतो. अधर्माने वागणाऱ्याला विरोध करावा, आडराने जाणाऱ्या आंधळ्याला योग्य मार्गावर आणाय. द्रव्य घेऊन तीर्थयात्राला जाणाऱ्यास तीर्थक्षेत्री पाठवावे, परंतु चोरी करण्यासाठी निघालेला चोराला अनुकूल असे चंद्रबल सांगू नये. तुकोबाराय म्हणतात, हे सारे पुराणात सांगितले आहे, माझ्या पदरचे त्यात काहीही नाही. ऐसा गे कार्य संन्यास करी संकल्पाचा नाश. मग तो राये भलते ठाई, जनीवनी खोटे खाटे बाई. तोडी दानवीची कळा, तो होई वृत्तेशी वेगळा. तुका म्हणे नभा होई अनुचाई गावा. संकल्पाचा ज्यामुळे नाश होईल असा संन्यास तू घे. मग तू जनात वनात वाजेवर भूमीवर हव्या त्या ठिकाणी राहा, तुझे काहीही नुकसान होणार नाही. सर्व ज्ञानी असल्यास मीपणाचा अभिमान सोडून टाक, वृत्तीपासून वेगळा हो. तुकोबा म्हणतात, आकाशापेक्षा व्यापक आणि अणूच्या गाभ्या इतका सूक्ष्म बनून तू सर्वत्र भरून राहा. 16 सहस्र हो येते भरले रीते, आम्हा पे ऐसे तुम्हा ठाया ठाव देव म्हणून संपादे. कैचे चिरामध्ये चिरे मना बरे आले ते, तुका म्हणे पांडुरंगा अंग संग भिन्न करा. हे परमेश्वरा, तुमच्या 16 सहस्र स्त्रियासाठी तुम्ही तेवढे रूपे धारण करता, मात्र आम्हाला रूप न दाखता रीतेच ठेवले आहे. असे तुमचे वेगळे वेगळे वागणे देव आहे म्हणून तुम्हाला ते शोभनीय आहे. द्रौपदी वस्त्रारंभ प्रसंगी तुम्ही तिच्या वस्त्रातील वस्त्र झाला, तुमच्या मनाला ते बरे वाटले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मात्र तुम्ही तुमच्या संगतीपासून दूर ठेवता. ये लोकी आम्हा भूषण वकळा भोपळा वाकळा अन्नभिक्षा. निमोली संपदा भयविरहित, सर्व काळ चित्त समाधान. छिद्राचा आश्रम उंदीर कुळवाडी, धन नाम जोडी देवाची ते. तुका म्हणे एके शेवटी राहणे, वर्ततो या जना विरहित. या ये लोकात आम्हाला भिक्षेसाठी भोपळा पांघराला वाकळ अशी अवकळा अवस्था प्राप्त झाली आहे. आम्ही हे भूषण मानतो. ही संपत्ती आम्हाला विनाशायास भयमुक्तातेने मिळालेली आहे. त्यामुळे आमचे चित्त सर्व काळ समाधानी आहे. सर्वत्र छिद्रे असलेले उंदराचे साम्राज्य असलेले घर आहे. देवाची प्राप्ती होण्यासाठी त्याचे नाम घेणे हीच आमची मिळकत असून तेच शाश्वत धन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सामान्य लोकांपेक्षा विलक्षण वर्तन करतो, म्हणून आम्हाला या घरात शेवटी एकटेच राहावे लागते. गावने कळा कुसरे कान धरोनी म्हणे हरी, माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. मजा हसतील लोक परिमी गायन निशंक, तुझे नामी मी निर्लज्ज काय जना सवे काज. तुका म्हणे माझी विनंती तुम्ही परिसा कमळापती. देवा, मला गाण्याची कला अवगत नाही, मी फक्त कान धरून हरी हरी म्हणत तुमच्या पुढे नाचत आहे. विठ्ठला, माझ्या बोबड्या बोलाकडे लक्ष द्या. हे माझे बोल ऐकून लोक हसतील, परंतु मी मात्र निसंकोचपणे गाईन. मी तुमच्या नामासाठी निर्लज्ज झालो आहे, लोकाशी मला काहीच कर्तव्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे कमलापती, माझी विनंती तुम्ही ऐकावीत. विषपोटे सर्पा जन भीते तया दर्पा, पंचभूते नाही भिन्न गुण दुःख दे तीक्षिण. चंदन प्रिय वाशे आवडती जाती ऐसे, तुका म्हणे दाना कुचर मिळो नये अन्न.
सापाच्या पोटात विष असते, त्यामुळे त्याच्या विषबाधेला लोक भितात. सर्व जीवाचे देह पंचभूतांनी बनविलेला आहे, त्यात वेगळे काही नाही. परंतु उत्तम गुणामुळे सुख व वाईट गुणामुळे दुःख होते. चंदनामध्ये सुगंध असतो म्हणून ते सर्वांना आवडते. कोणती वस्तू तिच्या गुणापुढे ती लोकांना आवडत असते. तुकाराम महाराज म्हणतात, कुच्चर दाना न शिजवता तसाच राहतो, एक जीव होत नाही. देवा अवघे प्रतिपादी वंदी सकळ एकानंदी, तेथे अवघे गेले वाया विष घास एके ठाया. सर्वांग कुरवाळी उपटे एक रोमावळी, तुका म्हणे चित्त नाही जयाचे अंकित. देव सर्वत्र आहे असे प्रतिपादन करतो, सर्वांना नमस्कार करतो, एखाद्याची निंदा देखील करतो, त्यामुळे त्याचे सर्व काही वाया जाते. भोजनाच्या ताटात एकाच वेळी पक्वान्न व विष असावे अशी त्याची कृती वाटते, परंतु अंगावरील एखादा केस जरी ओढला गेला तरी वेदना होतात. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे चित्त स्वतःच्या ताब्यात नसते त्याचे सारे काही व्यर्थ जाते. मद माझा उपदेश अनेका नयाची रीस, तुम्ही अवघे पांडुरंग मीत दुष्ट सकळ चांग. तुमचा मी शरणागत, काही करा माझे हित. तुका पाय धरी मी हे माझे दूर करी. माझ्या हितासाठी माझा उपदेश आहे, इतरांनी त्याचे काही मानू नये. तुम्ही सारे पांडुरंग स्वरूपात, मीच एक दुष्ट आहे, मी तुमचा शरणागत आहे, म्हणून तुम्ही माझे कल्याण करा. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमचे चरण धरले आहे, तेव्हा मला माझे या भ्रमापासून दूर करा. जाणे त्याचे वर्म, ज्ञाने त्याचे कर्म, केल्या विन धर्म नेनविती. मैथुनाचे सुख सांगितल्या गुण्या शून्य, अनुभवावी न कळो नये. तुका म्हणे जळो शाब्दिक हे ज्ञान, विठोबाचे खून विरळा जाणे. देवाला जपण्या जाणण्यासाठी रहस्य ज्याला माहिती नाही, तरी जो कर्म करतो त्याचे कर्म प्रत्यक्ष घडल्या वाचून त्याचा अनुभव कळत नाही. मैथुनाचे सुख वर्णन केल्याने कळत नाही, त्यासाठी त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, पोकळ शाब्दिक ज्ञान जळून जावे, विठोबाच्या सुखाची खूण किंचित एखाद्याला कळते. अभिमानी पांडुरंग गोवा कशाचा हो मग, अनुसर लवलाई नका विचार करू काही. कोठे राहतील पापे झाली हो अनुतापे, तुका म्हणेची घडी उभा पावतील थडी. पांडुरंग जर भक्ताचा अभिमानी आहे तर भक्ताचा उद्धारास अडथळा तो कोणता. त्या पांडुरंगाला त्वरेने शरण जा, त्याबद्दल अधिक विचार करीत बसू नका. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला की पापे कशी राहतील. तुम्ही अनुतापाने शुद्ध झालात की पांडुरंग तुम्हाला पहिलथिडी स्वतः सुखरूप पोहोचवेल. तुझे वर्म हाती दिले सांगून या संती, मुखी नाम धरीन कंठी अवघा साठविन पोटी. नवविधा वेडी नादी सापडाला शिभावा संधी, तुका म्हणे बळी गाडे कळी काळ पाया पडे. देवा, संतांनी तुझ्या प्राप्तीचे गुपित सांगून माझ्या हाती दिले आहे, ते म्हणजे मुखाने मी सतत तुझे नाम घेत राहीन. संपूर्णपणे तुला माझ्या पोटात साठवीन. तू माझ्या प्रेमाच्या भावात अडकला आहेस, तुला नवविध भक्तीने विडून टाकीन. तुकोबा म्हणतात, आम्ही आता मोठे बलवान झालो आहोत, कळीकाळालाही आमच्या पाया पडतो. माझ्या मना लागो चाळात पहावया विठ्ठल डोळा, निक नाही चाड न लगे संसार हा गोड. तरीच फळ जन्मा आलो सरता पांडुरंगी झालो, तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा. डोळ्याने विठ्ठलाला पाहावे असा माझ्या मनाला चाळा लागतो, याशिवाय मला दुसरी काही अपेक्षा नाही. या संसारात मला काही सुख वाटत नाही. पांडुरंगाने मला आपलेसे केले तर माझा जन्म सफल होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मला सतत तुझ्या चरणाची सेवा करण्याचे भाग्य द्या. अवघे जेने पापनाशे ते हे असे पंढरीशे, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली, तुका म्हणे जवळी आले उभे केले समचरणी. ज्याच्या दर्शनाने सर्व पापे नाहीशे होतात, ते प्रभ्रम पंढरीत विटेवर उभे आहे. हरिनाम गात पंढरीला जा, तेथे जाऊन विठोबाला त्याचे प्रेम मागा. तो सर्व सुखाची राशी आहे. पुंडलिकाच्या भक्तीला भुलन ती राशी तेथे त्याच्याजवळ राहिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दूर असलेले परब्रह्म आपल्या जवळ आले आहे. सगुण रूपात समचरण ठेवून विटेवर उभे राहिलेले आहे. देव तुझ्या पायी ठेवून झालो तर आई, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. बहुता पराधी मती मंदहीन बुद्धी, तुका म्हणे नेने भाव भक्तीचे लक्षणे. देवा, माझा देह तुझ्या चरणावर ठेवून मी तुझ्या ऋणातून उतराई झालोय. आता माझ्या जीवाचे जे काही करायचे ते तू कर. मी मतिमंद हीन बुद्धीचा असून
अपराधी आहे तुकाराम महाराज म्हणतात. भावभक्तीचे लक्षणे कशाला म्हणतात हे मला समजत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडोण्या पळते रांडापोरे. बाईक म्हणे खरे मरता तरी बरे नाशिले घर थुंकोनिया. तुका म्हणे माझे नवतील कोणी तुझ चक्र पाणी वाचोनिया. संसारातील लोक सुखाचे सोबती असतात. त्यांना सतत काही ना काही तरी देत घेत राहिले तर ते चांगले म्हणतात. मात्र अंतसमयी ते उपयोगी पडत नाही. म्हातारपणी शक्ती क्षीण झाली की नाक डोळे गळू लागतात. अशा वेळी बायका मुले आपल्याला सोडून निघून जातात. बायका म्हणते आता मरून गेला तर बरे होईल. चांगले स्वच्छ असलेले घर थुंकून घाण केले. तुकाराम महाराज म्हणतात हे चक्रपाणी तुझ्याशिवाय या जगात माझे दुसरे कोणी नाही. जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम कुण देऊन या. मग मी व्यवहारी असे न वर्तन जेवी जळा पात पद्मपत्र. ऐकून नायिके निंदा स्तुती कानी जैसा तो उन्मनी योगीराज. देखोनी ते देखे प्रपंच दृष्टी स्वप्नीची सृष्टीचे विली जेवी. तुका म्हणे ऐसे झाली वाचुनी करणे ते क्षीण वाटत असे. तुझ्या प्रेमाची खून मला देव माझे मन जाणते कर. मात्र त्या जाणतेपणाचा अभिमान होऊ देऊ नकोस. पाण्यात जसे कमल पुष्प ओले होत नाही तसा मी संसारात अलिप्त वृत्तीने राहीन. उन्मती अवस्थेतील योगी राजासारखं मी लोकांकडून होणारी निंदा तुझ्या स्तुती कानाने ऐकून ऐकल्यासारखे करीन आणि अलिप्त राहीन. स्वप्नातील सृष्टी जागेपणी नाहीसे होते तसा डोळ्याने प्रपंच पाहिला तरी खोटा मानीन व आंधळासारखा राहीन. तुकाराम महाराज म्हणतात असा खोटा भासणारा हा प्रपंच नाहीसा कर म्हणजे माझे श्रम नाहीसे होतील. विठ्ठला विठ्ठला छंद अळविता फुटला. विठ्ठला विठ्ठला कंठ अळविता फुटला. कार्य कृपाळू न होशी काय माझे मद विशी. झाल्या वे रजारा जन्म बहुताचा फेरा. तुका म्हणे नष्ट बोलण्या तुझ्या चेष्ट. विठ्ठल विठ्ठल अशा जोराने हाका मारून मारून माझा कंठ फुटला आहे. तू माझ्याबद्दल कृपाळू का बरे होत नाहीस. तुला माझ्याविषयी काय झाले आहे. जन्म मृत्यूचे फेरे मी खूप सोसले. त्यातून सुटका व्हावी म्हणून आशेने तुझ्याकडे पुष्कळ हेलपाटे घातले. तुकाराम महाराज म्हणतात हे नष्टा विठ्ठला तुझ्या सगळ्या चेष्टा बोलून दाखविण्यासारख्या नाहीत. वरते करोनी तोंड हाका मारितो प्रचंड. रागे अळवितो नाना गातो काय ते कळेना. आशा धरोनी म्हणी काही देईल म्हणून पोटा एकासाठी तुका म्हणे झाले कष्टी. लोक आकाशाकडे तोंड करून उच्च स्वरा देवाला हाका मारतात. विविध प्रकारची रागदारी गाऊन देवाला आळवितात. आपण ज्याचे गुणगान गातो त्याचे खरे स्वरूप काय आहे त्यांना कळत नाही. श्रोत्यांनी काहीतरी द्यावे अशी आशा मनात बाळगून ते गातात कीर्तन कथा करतात. तुकाराम महाराज म्हणतात ते पोट भरण्यासाठी कष्ट करतात. परमार्थ साधण्याचा त्यांचा हेतू तीळ मात्रही नसतो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरवैशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंगा वे रंगा. पुरे पुरे गाता नको दुज्याची सत्ता लटिके ते फेडा. तुका म्हणे जाय पिडा. समोर दिसणारा प्रपंच हळूहळू कमी होऊन दिवसेंदिवस क्षीण होत ओसरून जावो. तुझ्या पायी माझे मन तल्लीन हो. हे पांडुरंगा तुझ्या शुद्ध रंगात माझे चित्त रंगून टाक. आतापर्यंत अविद्या वासना याची जी सत्ता होती ती आता मला नको आहे. जन्म मृत्यू परसत्ता आता मला नको. तुकाराम महाराज म्हणतात हा खोटा असणारा प्रपंच संपून टाका म्हणजे माझ्या मागची जन्म मृत्यूची पीडा दूर होईल. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2182 वर थांब.